माझ्या लग्नाला जेमतेम 11 महिनेच झाले होते आणि मला फोन आला की मी बाप झालो आहे. पण ही बातमी ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण लग्नापासून आजपर्यंत मी माझ्या पत्नीला स्पर्शही केला नव्हता. मग मी बाप कसा काय होऊ शकतो? मी सुट्टीवर घरी आलो असताना अगदी घाईघाईतच माझे लग्न झाले. लग्नाच्या पहिल्याच रात्री जेव्हा मी माझ्या खोलीमध्ये गेलो, तेव्हा मी पाहिले की माझ्या पत्नीची तब्येत अतिशय खराब आहे. त्यामुळे मी तिच्याकडून कुठलीही अपेक्षा न करता थोडा वेळ गप्पा मारून तिला औषध पाणी देऊन झोपवलं. असेच 3-4 दिवस निघून गेले, पण तरी तिची तब्येत सुधारली नव्हती. आणि मग अचानक मला फोन आला की तुम्हाला तुमच्या पोस्टिंगवर लगेच जॉईन व्हावे लागेल. कारण मी एक आर्मी ऑफिसर होतो आणि इमर्जन्सीमुळे मला लगेच जावे लागणार होते. म्हणून मी माझ्या पत्नीला म्हणजेच आदितीला सोडून अगदी जड मनाने पुन्हा जायला निघालो. मला आर्मीची बंधने असल्याने माझे आणि आदितीचे फोनवरही जास्त बोलणं होत नव्हतं. 8-15 दिवसातून काही मिनिटच आम्ही फोनवर बोलत असायचो. असेच दिवस निघून गेले आणि माझ्या लग्नाला आता जवळपास 11 महिने होत आले होते. आणि मग एक दिवस अचानक मला फोन आला की आदितीने एका कोंडस बाळाला जन्म दिला आहे. मी बाप झालो आहे. हे ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी विचार करू लागलो की हे कसे काय शक्य आहे. ही बातमी देण्यासाठी माझी बहीण शालूने मला फोन केला होता आणि ती आनंदाने मला ही खुशखबरी देत होती. पण मी तिला दुसरे काहीच विचारले नाही आणि फक्त ठीक आहे असे म्हणून फोन ठेवला. मी लगेच माझ्या कमांडर कडून सुट्टी मंजूर करून घेतली आणि तातडीने घरी पोहोचलो. मी घरी जाऊन बघतो तर आदितीच्या मांडीवर एक बाळ होते. हे सर्व बघून मी रागाने लालबुंद झालो होतो. मी पुढे होऊन आदितीला काही बोलणार तितक्यात माझी आई माझ्याजवळ आली आणि मला थोडे बाजूला घेऊन गेली आणि म्हणाली, आदितीच्या बाबतीत जे काही झालेलं आहे ते तुझ्यासाठी अगदी धक्कादायक आहे. मला माहित आहे हे मूल तुझं आणि आदितीचं नक्कीच नाही. हे ऐकून मी मात्र आईकडे आश्चर्यानेच बघत राहिलो. पुढे आई मला म्हणाली, हे बघ दीपक, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला सगळी घटना सविस्तर सांगेन. फक्त तू आता या बाबतीत कुठेही काही बोलू नकोस. आता तुझी बहीण शालू आणि तिचे मिस्टर येत आहेत. तू त्यांच्यासमोर हे तुझं मूल तुझंच आहे अशा पद्धतीने वाग. त्यांच्यासमोर बाळाला घेऊन त्याचे लाड कौतुक कर. हे मूल आपण त्यांना दत्तक देणार आहोत. हे मूल तुझं आणि आदितीचंच आहे असे आम्ही तुझ्या ताई आणि जिजूंना सांगितले आहे. त्यामुळे तुझ्या वागण्यातून त्या दोघांना कुठलाही संशय येऊ नये याची काळजी घे. कारण तसं झालं तर तुझ्या ताईच्या संसारावर आभाळ कोसळेल आणि आम्ही घेतलेली इतक्या दिवसांची मेहनत वाया जाईल. आई माझ्याशी ही बोलतच होती की त्याच वेळी तिथे शालूताई आणि जिजू आलेत. आणि मग आईने मला डोळ्यांनी खुणावले. तसा मी आधी तिच्या जवळ जाऊन त्या बाळाला उचललं आणि प्रेमाने त्याच्याशी खेळू लागलो. ते बघून माझे जिजू म्हणजेच रामराव यांनी माझ्याकडून व त्या बाळाला घेतलं आणि ते माझ्या आणि आदितीकडे बघतच म्हणाले की तुम्हा दोघांचे हे उपकार मी आयुष्यभर फेडू शकणार नाही. थोड्या वेळ अशाच गप्पा झाल्या आणि मग शालूताई आणि रामराव त्या बाळाला आनंदाने त्यांच्या घरी घेऊन गेले. ते गेल्यावर काही वेळाने आई म्हणाली की हे बघ दीपक, मला माहिती आहे की हे बाळ तुझं आणि आदितीचं नाही, पण हा तुझ्या बहिणीच्या संसाराचा आणि आयुष्याचा प्रश्न होता. कारण तिच्या लग्नाला आता 15 वर्ष उलटून गेली आहेत तरी तिला मूळबाळ झाले नाही. आणि त्यामुळेच तुझ्या शालू ताईच्या सासूला ही गोष्ट खूप खटकते आणि म्हणूनच ती आता तिच्या मुलाचं अर्थात रामरावांचं दुसरं लग्न लावून द्यायला निघाली होती. आणि शालूची सवत येणार हे सहन करणे आम्हा कुणालाही शक्य नव्हतं. म्हणूनच मी आणि तुझ्या शालूताईने रामरावांची कशीबशी समजूत काढली आणि मूल दत्तक घेण्याचं सुचवलं. मात्र शालूच्या सासूचं हे ठाम मत होतं की आम्ही मूल दत्तक घेऊ, पण ते मूल आपल्याच नात्यातून किंवा कुळातून असलेलं पाहिजे. इतर परक्या अनोळखी कुळाचं मूल आम्ही घरात आणणार नाही. आणि याच आणि ती याच अटीवर अडून बसली होती. म्हणूनच मग मीच न राहून तुला आणि आदितीला न विचारता शालू आणि तिच्या घरच्यांनाही आश्वासन दिलं की दीपक आणि आदितीला जे मूल होईल ते मी तुम्हाला दत्तक म्हणून देईल. मला माहिती आहे की मुलबाळ होणं हे परमेश्वराच्याच हातात आहे. मला माहिती होतं की आदिती गरोदर राहिलेली नाही, पण तिकडे मला शालूचा संसारही वाचवायचा होता. तिची सासू मात्र दम खायला बिलकुल तयार नव्हती. तिने आम्हाला धमकी दिली होती की जर येत्या वर्षात मूल झालं नाही तर मी माझ्या मुलाचं दुसरं लग्न लावून देणार. म्हणूनच मग मी आणि शालूने आदितीची परवानगी घेऊन शालूच्या सासरी हे सांगितलं की आदिती गरोदर आहे. त्यानंतर आम्ही काही अनाथाश्रमांमधून बाळाचा शोध घेऊ लागलो
आणि एक नवजात बाळ आम्हाला मिळालं. त्याच्या सर्व कायदेशीर बाबी आम्ही पूर्ण केल्या आणि आम्ही अनाथ आश्रमातून त्या बाळाला घरी घेऊन आलो. आणि मग शालूच्या सासरी आम्ही ही बातमी दिली. त्यावर रामराव म्हणाले की आपण एकदा दीपकची परवानगी घेतली पाहिजे. म्हणूनच तुझ्या शालूताईने त्यांच्या समोरच फोन करून तुला बाळ झाले आहे अशी बातमी दिली आणि तुझे अभिनंदन केले होते, जेणेकरून रामरावांना असे वाटावे की खरोखर हे मूल तुझे आणि आदितीचेच आहे. मी ही सर्व हकीकत तुला फोनवर सांगू शकले नसते, म्हणूनच मी तुला फोनवर काहीही बोलले नाही. बेटा, आता तू मला वचन दे की तू तुझ्या शालूताईचा संसार वाचवण्यासाठी ही गोष्ट गुपितच ठेवशील. हे सर्व ऐकून माझ्या जीवात जीव आला आणि मला बरं वाटलं. मी आईला म्हणालो, आई, तू काहीच काळजी करू नकोस. मी तुला वचन देतो की शालूताईच्या संसारासाठी ही गोष्ट मी आयुष्यभर कुणालाही कळू देणार नाही. आईसोबतचं हे बोलणं झाल्यानंतर मी लगेच माझ्या खोलीमध्ये आदितीजवळ गेलो. दरवाजा आतून बंद केला आणि तिच्या समोर जाऊन उभा राहिलो. माझे डोळे पाणवले होते. मी तिला कडकडून मिठी मारून तिची माफी मागू लागलो आणि म्हणालो की तू सासरच्या सुखासाठी जे काम केलं आहेस ते कुणालाच जमणार नाही. तुझं मन खूप मोठं आहे. आपल्या लग्नानंतर आपला हनीमून होण्याआधीच मी तुला सोडून माझ्या ड्युटीवर निघून गेलो होतो. तरीही तू कधीच कुठली तक्रार केली नाहीस आणि आनंदाने सासरी राहिलीस. कुठलाही स्वार्थी विचार मनात न आणता तू माझ्या बहिणीचा संसार वाचवण्यासाठी आईची मदत केलीस. आपल्या घरासाठी खूप काही केले आहेस. तुझ्यासारखी पत्नी मिळाल्याने मी धन्य झालो आहे आणि तुझ्याबद्दल माझ्या मनात प्रेम आणि आदर दोन्ही वाढले आहेत. असे म्हणून लग्नापासून आजपर्यंत दूर राहिलेले आम्ही दोन जीव एकरूप झालो आणि एकमेकांच्या मिठीत हरवून गेलो. तर मित्रांनो, आजच्या कथेत तुम्ही काय बोध घेतलात ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. प्लीज like, share and subscribe my channel. Don't forget to press the bell icon button. Thank you.